श्री स्वामी समर्थ. जय भगवान, जय गोपीनाथ. नवरात्रीच्या व घटस्थापनेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी आले होते आंबेजोगाईला, कारण थोडंसं ऑफिशियल वर्क असल्यामुळे थोडंसं काम होतं माझं, त्याच्यामुळे मग मी आणि भैया थोडंसं बाहेर गेलो होतो, कारण आम्हाला पेढे पण घ्यायचे होते आणि थोडंसं खायला पण आणायचं होतं बाहेरून, त्यामुळे. आणि हे बघू शकता तुम्ही, हे कशाचे पान आहे तर ते तुम्ही मला नक्की नंतर कमेंटमध्ये सांगा. हा वेल पण कशाचा आहे ते नक्की सांगा. 9 दिवसांचा उपवास आहे, त्याच्यामुळे मग मी आणि भैया थोडंसं बाहेरून ते वगैरेचं पीठ आणि बगरी वगैरे आणायला गेलो होतो. तर तुम्ही मला नंतर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी माझ्या मामाच्या घरी गेले होते, ते तिथूनच पानं मला तोडून न्यायचे होते, तर वातावरण एकदम मस्त झालं होतं. नंतर मी ते पानं वगैरे तोडून घेतले आणि गेले मग मी घरी. आणि तिथे आई मस्त अशी देवाची पूजा मांडत होती, ती घटस्थापना करत होती आई. तर आमचं जे देवघर आहे तर ते थोडंसं म्हणजे आईच्या लग्नात दिलेलं आहे, आणि आईच्या त्याच्यासोबत खूप साऱ्या भावना जोडलेल्या आहेत, त्याच्यामुळे आईनं अजून ते चेंज नाही केलेलं. आई म्हणली खराब थोडी न झाले, म्हणली ते नंतर झाल्याच्या नंतर बघता येईल, म्हणले नवीन घ्यायचं. ते चांगलं असल्यामुळे आईनं तेच मंदिर ठेवलेलं आहे. आणि नंतर आईनं छान अशी देवाची पूजा केली, छान साडी घातली होती. कालचा कलर पांढरा असल्यामुळे आईकडे ही काठापदराची पांढरी साडी होती, तर आईने हीच घातली होती. तर मला पण ही साडी खूप आवडते, तर ही साडी कशी आहे ते पण मला नंतर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ते झाड पण कशाचं आहे ते पण सांगा. तर मस्त असं 2 दिवस मस्त एन्जॉय केलं. शनिवारी गेले होते, रविवार आणि सोमवार मस्त राहिले, आणि आज मंगळवारी इकडे वापस आलेली लातूरला, कारण आज ड्युटी होती त्यामुळे. तर आईनं छान अशी पूजा केली. तर तुम्ही पण घटस्थापनेला कशी पूजा केली ते मला नंतर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नंतर आता इकडे यायचं म्हणल्यावर थोडंसं हे होतं, मला बोर होतं, त्याच्यामुळे आपण यावंच लागतं ना इकडे वापस. मग नंतर मी मंगळवारी आज सकाळी इकडं वापस आलेली आहे. तर आईचा पण लुक कसा वाटत होता ते मला नंतर कमेंटमध्येच नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगा. मी सकाळी बसने आलेली आहे, तर कसा वाटला ते पण मला नक्की नंतर कमेंटमध्ये सांगा. बाय, सर्वांनी काळजी घ्या. बाय. घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.